मैदा, मीठ, जिरा टाकून त्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याची पावडर करायची आहे. जिऱ्यासोबत ओवाही टाकायचा आहे. तेल तापवून घ्यायचे आहे. लाल तिखट या मैद्यात टाकायचं आहे. मैद्यात तेल टाकून त्याला मिक्स करायचे आहे. या मैद्यात धने पावडर, जिरा पावडर, कसुरी मेथी, लाल तिखट आणि तीळ हे टाकायचे आहे. थोडं थोडं पाणी टाकून या मैद्याचे कणिक छानसे कणिक मळून घ्यायची आहे. ही कणिक घट्ट असावी याचे लक्षात घ्यायचे आहे. या कणकेला 5 मिनिटं सेटल होऊ द्यायचे आहे. सेटल करायला ठेवताना चिपकू नये यासाठी तेल लावायचे आहे. तेल तापवायला ठेवून आपले पीठ लाटून घ्यायचे आहे. पाहिजे त्या आकारामध्ये शंकरपाळ्या बनवायच्या आहेत. शंकरपाळ्या मस्त कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत. एकदम छान झाल्या आहेत. असेच तुम्हीही घरी शंकरपाळ्या बनवा आणि उन्हाळ्यात ह्याचा लाभ घ्या.